या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। सिंदखेड तालुक्यातील देवखेड गावच्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घालून आपली शेती करावी लागते। मी सध्या देवखेड गावच्या या खडकपूर्णा नदीवरती या ठिकाणी उभा आहे। आपण जर पाहिलं तर हे शेतकरी आहेत। हे शेतकरी आपला जीव मुठीत घालून या जवळपास 150-200 फूट रुंद असलेल्या या खडकपूर्णा नदीतून आपली शेती करण्यासाठी पलीकडच्या काठावर जातात आणि त्यांनी या नदीमध्ये जवळपास 35-40 फूट पाणी आहे। या नदीमधून पलीकडच्या काठावरती जाण्यासाठी जुगाड केलंय। ते जुगाड म्हणजे फक्त थर्माकोलच्या 2 सीट आहेत आणि त्यावरती 2 बांबू बांधलेले आहेत दोरीच्या साहाय्याने आणि या थर्माकोलच्या सीटवर बसून ते या काठावरून पलीकडच्या काठावरती आपली शेती करण्यासाठी जातात। एखाद्या वेळेस जर का काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, अशी सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। शेतकऱ्यांनी याच थर्माकोलच्या सीटच्या होडीवर बियाणं नेलं, खतही नेलं, परिणामी शेतीची जी अवजारे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने घेऊन गेले आणि आपली शेती पेरणी केली। मात्र आता पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता येत नाहीये। सोयाबीन आहे, उडीद मूग आहे, ती पिकं जी आहेत ती घरामध्ये कशी आणायची असा सुद्धा प्रश्न त्यांना या ठिकाणी निर्माण झाला। पलीकडे जो पूल आहे तो पूल सुद्धा अद्याप अपूर्ण आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांना तात्काळ जो आहे तो पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे, जेणेकरून एखादी जर का घटना झाली तर ती घटना होऊ नये म्हणून तात्काळ प्रशासनानं या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।